पाळी अनियमित येते का? वजन खूप वाढलंय, चेहऱ्यावर केस दिसतायत, त्वचा काळवंडलीये. ही सगळी लक्षणं पीसीओडीची असू शकतात. पीसीओडीमध्ये ओव्हरीजमध्ये सिस्ट दिसतात. हे जरी खरं असलं, तरी प्रत्येक सोनोग्राफीमध्ये जर सिस्ट दिसत असतील, तर ते पीसीओडी असतं असं नाहीये. कधी-कधी ते नॅचरल वेनं कमी देखील होऊ शकतं. पण कधी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, याविषयी पाहूया आपण या व्हिडिओमध्ये. हॅलो, मी डॉक्टर सरिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पीसीओडी किंवा पीसीओएस म्हणजे काय? त्याची कारणं काय आहेत? त्याची लक्षणं किंवा सिम्प्टम्स काय आहेत? यामध्ये डाएट काय घेतला पाहिजे? नॅचरल वेनं पीसीओडी कसा कंट्रोल करता येईल? होमिओपॅथीमध्ये याकडे कसं पाहिलं जातं? आणि पीसीओडी असेल तर तुम्हाला प्रेग्नन्सी राहते का? आजकाल प्रत्येक मुलीच्या, महिलेच्या तोंडी एकच वाक्य असतं, पीसीओडी, पीसीओएस. मला पीसीओडी आहे का? पीसीओएस आहे का? वजन कमी होईल का? पीसीओडी कधी बरा होईल का? पीसीओडी असेल तर प्रेग्नन्सी राहील का? मी जाड नाहीये, बारीक आहे, तरी पण कसं काय मला पीसीओडी आहे? सोनोग्राफीमध्ये सिस्ट दिसतायत, म्हणजे पीसीओडी आहे का? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता पीसीओडी म्हणजे काय असतं? तर पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज आणि पीसीओएस म्हणजे काय असतं? तर पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. मग पीसीओडी हा फक्त ओव्हरीशी रिलेटेड असतो आणि पीसीओएस आहे हे एक मेटाबॉलिक डिसऑर्डरशी रिलेटेड असतं. तर पीसीओडी म्हणजे नेमकं काय? महिलांच्या शरीरामध्ये दर महिन्याला ओव्ह्युलेशन होत असतं. ओव्ह्युलेशन म्हणजे काय? दर महिन्याला ओव्हम म्हणजे एक एग हे मॅच्युअर होतं आणि ते रिलीज होत असतं. पीसीओडीमध्ये काय होतं? तर हार्मोनल इम्बॅलन्समुळं हे एग मॅच्युअर होत नाही. मग हे असं इमॅच्युअर अपरिपक्व जे एग असतं, अशी इमॅच्युअर एग्स ओव्हरीमध्ये साठत राहतात. त्यामुळे सोनोग्राफीमध्ये अगदी मोत्यासारख्या आकारामध्ये असे मल्टिपल एग्स दिसत असतात. त्यालाच आपण पीसीओडी असं म्हणतो. पीसीओडीची कारणं काय आहे? तर सर्वात पहिलं आणि इम्पोर्टंट म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स. महिलांच्या शरीरामध्ये इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि काही प्रमाणात एंड्रोजन असे हार्मोन्स असतात. परंतु पीसीओडीमध्ये एंड्रोजनचं प्रमाण हे वाढतं. त्याच्यामुळे पीसीओडीचा त्रास दिसून येतो. चेहऱ्यावर केस दिसतात, त्वचा काळवंडते, वजन खूप वाढतं. तर दुसरं कारण आहे जेनेटिक. फॅमिली हिस्ट्री असेल, आईला, बहिणीला किंवा जवळच्या कोणी नातेवाईकांना अशी हिस्ट्री असेल, तर पीसीओडीचा त्रास हा होत असतो. तिसरं कारण आहे लाईफस्टाईल बदल. जंक फूड, सतत बसून राहणं, एक्सरसाइज न करणं, स्ट्रेस, ताणतणाव, अपुरी झोप, झोप व्यवस्थित नसेल. दुसरं कारण आहे इन्शुलिन रेझिस्टन्स. बॉडीमध्ये सेल्स असतात, ते इन्शुलिनला रिस्पॉन्ड करत नाहीत. त्याच्यामुळे इन्शुलिनचं प्रमाण हे वाढतं. परिणामी वजन वाढणं, शुगर वाढणं असे पण त्रास पाहायला मिळतात. प्रत्येकाची कारणं ही वेगळी असू शकतात. कोणतंही एक कारण नाहीये पीसीओडीसाठी. पीसीओडीचे सिम्प्टम्स किंवा लक्षणं काय असतात? तर सर्वात पहिलं आणि इम्पोर्टंट म्हणजे पिरियड्स इरेग्युलर होणं. पाळी अनियमित असते. मग कधी 1 महिना, दीड महिना, 2 महिने, 3 महिने असे पिरियड्स येत नाहीत. कधी-कधी 3-3, 4-4 महिने पिरियड्स येत नाहीत आणि पिरियड्समध्ये खूप कमी प्रमाणात ब्लीडिंग होतं. 1 दिवस, 2 दिवस अशा प्रकारे ब्लीडिंग होतं किंवा खूप जास्त ब्लीडिंग होतं. चेहऱ्यावर पिंपल्स येतात, चेहऱ्यावर केस दिसायला लागतात, मान काळवंडते, मूड स्विंग्स होतात, चिडचिडेपणा होतो, केस खूप गळतात. सर्व महिलांमध्ये सेम लक्षणं दिसत नाहीत, पण बऱ्याच महिलांमध्ये पाळीचा प्रॉब्लेम पाहायला मिळतो. पीसीओडीचं निदान किंवा डायग्नोसिस कसं केलं जातं? तर फक्त सोनोग्राफी पाहून डायग्नोसिस होत नाही. तर पिरियड्सची प्रॉपर हिस्ट्री, आधीचे सायकल्स कसे आहेत, आताचं वेट किती आहे, बीएमआय किती आहे आणि सोनोग्राफी पण केली जाते. आणि रक्त तपासण्या केल्या जातात, ब्लड टेस्ट. याच्यामध्ये तुमचं थायरॉइड, एफएसएच, एलएच, इन्शुलिन, ब्लड शुगर या देखील तपासण्या केल्या जातात. आणि सोनोग्राफी देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे. ह्या सगळ्यांच्या एकत्रित अभ्यासातून पीसीओडीचं डायग्नोसिस हे होत असतं. पीसीओडीसाठी डाएट आणि लाईफस्टाईलमध्ये काय बदल केले पाहिजेत? तर डाएटमध्ये बॅलन्स डाएट. याच्यामध्ये प्रोटीन्स, फायबर्स, नंतर फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, हिरव्या पालेभाज्या, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत? तर साखर, मैद्याचे पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स, प्रोसेस्ड फूड, सॉल्ट्स, चिप्स, वजन वाढवणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, त्या अव्हॉइड केल्या पाहिजेत. चहा, कॉफी यांचं देखील प्रमाण मर्यादित ठेवलं पाहिजे. वजन 5% जरी कमी केलं, तरी ओव्ह्युलेशन इम्प्रूव्ह होत असतं आणि त्याचा फायदा होतो. एक्सरसाइजमध्ये योगा, सूर्यनमस्कार, सायकलिंग, वॉकिंग, रनिंग, स्विमिंग या गोष्टी करू शकता. एक्सरसाइजमध्ये पेल्विक मसल एक्सरसाइजला प्रेफरन्स दिला पाहिजे. त्याच्यामुळं ओव्ह्युलेशन व्यवस्थित व्हायला मदत होते.
झोप व्यवस्थित घेतली पाहिजे, स्ट्रेस कमी केला पाहिजे. डाएट, लाईफस्टाईल, एक्सरसाइज आणि मेडिसिन्स या सगळ्या गोष्टी एकत्रित तर पीसीओडी कंट्रोल करता येतो. होमिओपॅथिक ट्रीटमेंट. होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये पीसीओडीसाठी फक्त पीसीओडी, सिस्ट हे पाहिलं जात नाहीये. तर रुग्णाची संपूर्ण प्रकृती पाहिली जाते. याच्यामध्ये तुमची पिरियड्सची हिस्ट्री पाहिली जाते. पिरियड्सचे सायकल्स कसे आहेत, ब्लीडिंग किती होत आहे, तुमची मानसिक स्थिती कशी आहे, शारीरिक स्थिती कशी आहे, झोप कशी आहे, वजन किती वाढलंय, त्रास केव्हापासून आहे, अशी सर्व हिस्ट्री व्यवस्थित घेऊन त्यानुरूप औषधं दिली जातात. पीसीओडीचा मेन रूट कॉज शोधून त्याच्यावर ट्रीटमेंट दिली जाते. त्यामुळे इफेक्ट हे लाँग टर्म राहतात. यासाठी तुम्ही क्वालिफाईड होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. होमिओपॅथिक ट्रीटमेंटसोबत डाएट, लाईफस्टाईल, एक्सरसाइज हे देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. वजनामध्ये 5% जरी वजन कमी केलं, तरी त्याचा ओव्ह्युलेशनवर खूप चांगला इम्पॅक्ट होतो. पीसीओडी म्हणजे घाबरण्याचं कारण नाही. योग्य डाएट, लाईफस्टाईल, मेडिसिन्स या गोष्टींना पीसीओडी कंट्रोल करता येऊ शकतो. आणि पीसीओडी असेल तर प्रेग्नन्सी राहते का? हा एक क्वेश्चन असतो. तर हो, पीसीओडी असेल तरी देखील नॅचरल वेनं प्रेग्नन्सी पॉसिबल आहे. पण त्यासाठी तुम्ही योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे. आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डाएट, लाईफस्टाईलमध्ये बदल करून मेडिसिन्स व्यवस्थित आणि वेळच्या वेळी घेणं खूप आवश्यक आहे. पीसीओडी फक्त जाड मुलींमध्येच पाहायला मिळतो का? तर नाही. जरी तुम्ही बारीक असाल, वजन खूप कमी असेल, तरी अशा मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये पीसीओडी पाहायला मिळतो. तुम्हाला पीसीओडीसाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्यायची असेल, तर डॉक्टर सरिता स्पंदन होमिओपॅथिक क्लिनिक इथे कॉन्टॅक्ट करू शकता. डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा आणि तुमचे पीसीओडीशी रिलेटेड क्वेशन्स कमेंट बॉक्समध्ये विचारा. असेच हेल्थ व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.